आणि ही जबाबदारी आपल्या सगळ्यांना पूर्ण करायची आहे। जे आपले नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना आपल्या प्रभागामध्ये जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या, जे प्रश्न आहेत ते मागे लागून सोडवायचे आहेत आणि जनतेचा जो आपल्यावर विश्वास आहे तो सार्थक करायचा आहे। मला विश्वास आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मिळालेला हा जो विजय आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे। 15 वर्ष आपण महानगरपालिकेत होतो, पुन्हा एकदा आपल्याला आता संधी मिळालेली आहे आणि ही संधी आपल्या नगरसेवक, कार्यकर्ते, आमदार या सगळ्यांनी जे परिश्रम केले आणि महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली या सरकारने आपल्याला भरपूर मदत केली आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने अनेक योजना आपण आणल्या, या सगळ्याचा हा परिणाम आहे की जनतेने आपल्याला पुन्हा एकदा आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलेला आहे। हा विजय आपल्या सगळ्यांना नम्रतापूर्वक स्वीकारायचा आहे। अहंकार आणि उन्माद येऊ न देता हा विजय जबाबदारीने स्वीकारून जनतेच्या अपेक्षा, आशा आणि आकांक्षा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। ती जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे। पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। दयाशंकरजींना विनंती करतो की आता एक विजयी मेळावा घ्या आणि त्या विजयी मेळाव्यामध्ये चांगला कार्यक्रम पण ठेवा संगीताचा, आणि जेवणाचा आणि संगीताचा कार्यक्रम माझ्याकडनं, आणि सगळ्या कार्यकर्त्यांना एक श्रम परिवाराचा मोठा आपण कार्यक्रम करूया। आज 10 वाजत आहे, देवेंद्रजींनाही मुंबईला जायचं आहे। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले, मेहनत केली आणि हा विजय मिळवून दिला त्या कार्यकर्त्यांचं खूप खूप अभिवादन, त्यांना धन्यवाद, नमस्कार। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। धन्यवाद, नमस्कार। धन्यवाद माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी व माननीय बावनकुळे साहेबांची खूप खूप धन्यवाद। सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद, ते इथे उपस्थित झालेले आहेत। कार्यक्रम जल्लोषाचा आजचा पूर्ण झालेला आहे। सर्वांचे